संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मभूमी आपेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्याचे बीड जिल्ह्यातील पाटोदा नगरीत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले। 8 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून पालखी पाटोद्यात दाखल होताच नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत टाळ मृदुंगाचा गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात माऊलींचं जल्लोषात स्वागत केलंय। यावेळी आमदार सुरेश धस यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। तसंच आपेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाच्या विकासासाठी शासन स्तरावर प्रश्न उपस्थित करून रस्ता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं। पाटोदा नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष दीपाली राजू जाधव यांच्या हस्ते पालखीचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं। फटाक्यांची रोषणाई, ढोल ताशे, हलगी, टाळ मृदुंग आणि भक्ती रसाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। दरम्यान सुंभळीचा अवघड घाट पार करताना बालवारकऱ्यांनी रथाची आकर्षक प्रतिकृती साकारली, तर महिला भाविकांनी फुगडी खेळून भक्तीचा आनंद लुटला। ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या पालखी सोहळ्याचे यंदाचे 848वे पायी दिंडी वर्ष आहे। पाटोदा येथील मुख्य चौकात माऊलींच्या रथावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। हलगीचा ताल, डीजेचा निनाद, टाळ मृदुंगाचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। यावेळी हरिभक्त परायण भानुदास महाराज कोल्हापूरकर, राम महाराज तांबे, आपेगावचे ग्रामस्थ, शिवाजी बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब आवटे, माजी वाईस चेअरमन रामकाका आवटे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक सूर्यकांत काळे, मिठू कारखे आदी मान्यवर उपस्थित होते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। आषाढी एकादशी निमित्त आपण पंढरपूरला ज्ञानेश्वर माऊलीची पालखी दिंडी घेऊन आपण पंढरपूरच्या दिशेने जात आहात। तर या दिंडी सोहळ्यामध्ये आपला जो आपेगाव पासून ते पंढरपूरचा जो प्रवास आहे तो कसा आहे आणि त्यामध्ये कसा तुम्हाला काय अनुभव येतो याबद्दल आपण आमच्याशी बोलावं। संत सम्राट ज्ञानेश्वर भगवान विष्णू माऊलींच्या जन्मभूमीहून निघालेला हा माता रुक्मिणी पिता विठ्ठलपंत पालखी सोहळा आज 8व्या मुक्कामाच्या दरम्यान पाटोदा नगरीत जात असताना खूप आनंद वाटतो। आपेगावपासून निघाल्यानंतर इथपर्यंत अगदी भूवैकुंठ पंढरपूरला जाईपर्यंत प्रत्येक गावातल्या लोकांचे गणोबरायांच्या माता पित्यांना आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याला भेटण्याचा एक जो आनंद आहे तो वारकऱ्यांचा फार वेगळा आनंद आहे। कारण वारकऱ्या या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याच्या अंतःकरणात फक्त एकच भाव आहे, काही एकादशी आषाढी आहे, काही भेटेन माझा मायबाप, या अपेक्षेनं या आशेनं हा वारकरी जात असताना खूप मोठा आनंद वारकऱ्यांनाही मिळतो व वारकऱ्यांच्या सेवा करणाऱ्या लोकांनाही मिळत असतो। त्यामुळे या नाही आनंदाची जोड। आपण पैठण पासून ते पंढरपूरच्या या दिशेने निघालात तर आपल्याला रस्त्याने काय अडचण येतात? आता गेली अनेक वर्षापासून म्हणजे मला जसं समजतं तसं महाराष्ट्र शासनाच्या PWD विभागाचे मंत्री विजयसिंह मोहिते पाटील होते। आज मी मुद्दा म्हणत असताना तुम्ही वाटेनं पाहिलं असेल त्यांच्या नावाचे बोर्ड आज बी आहेत। त्यावेळेला हा पालखी मार्ग सुरू झाला कामाचा, पण आज संपूर्ण पंढरपूर पर्यंत जात असताना वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणी असतील। आता कालच आमचा नाथ महाराजांचा पालखी सोहळा असो किंवा आमचाही असो की जायबा आपला नागराच्या वाडीपासून तिथं एका दिवसात काहीतरी करायचं फारच अडचण आली म्हणून तहसीलदारांनी एका दिवसात काम केलं। आता कसं केलं असेल एका दिवसात त्यांची सांगायची गरज नाही। आम्ही तर म्हणतो वरुण राजाने कृपा केली नाही तर तो एका दिवसाचा रोड कधीच वाहून गेला असता, ही परिस्थिती आहे। आणि आम्ही असे किती दिवस वाट बघायची। आता कालचा प्रसंग फार दुर्दैवी आळंदीच्या वाटेनं जो घडला याला कारण आहे गेले 10 वर्षापासून आपण ऐकतो आळंदी पालखी मार्ग, सगळ्या पालखी मार्गाची सुधारणा झाली पाहिजे, मोठे रोड केले पाहिजे। इतकं मोठं बोलले की माऊली चालण्यासाठी वेगळा असेल, वारकऱ्यांसाठी वेगळा असेल, वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्यासाठी वाहनांचा वेगळा असेल, इतर वाहनांचा वेगळा असेल, एवढं मोठं गाजर आम्हाला दाखवलं गेलं। पण आज कालचा जो दुर्दैवी अपघात झाला याला कारण शासन जबाबदार आहे।